काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गुरुचरित्राच्या विवेचनामध्ये काल आपण बघितलं, काल प्रामुख्याने दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील। पहिली गोष्ट म्हणजे मोह आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरु आज्ञा पालन। मोह त्या स्त्रीला झाला, त्या ब्राह्मण पत्नीला झाला, मिष्टान्न खावं, चांगले चांगले अलंकार प्राप्त करावे, आणि त्या मोहापायी तिने सद्गुरूंना विनंती केली। सद्गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितलं, आणि गुरु आज्ञा हा जो दुसरा भाग आपण काल बघितला। गुरु आज्ञेमध्ये त्या कर्मनिष्ठ ब्राह्मण की ज्यांनी कधीही आयुष्यामध्ये परान्नाला स्पर्श केला नव्हता, परिग्रह घेतला नव्हता, शुष्क भिष्कावर राहत होता, आपली साधना नेटाने करत होता, कर्म मार्गाने चालत होता, तरीही फक्त सद्गुरूंनी आज्ञा केली की आपल्या पत्नीचं मन कायम दूषित असू नये, त्यामुळे तू परान्न घे, तू जेवायला जा। आता आजकालचा शिष्य असतात, काय तुम्ही सांगता परान्न सोडा आणि तुम्हीच आम्हाला पाठवताय, हे तुम्हाला कळतं का, असं गुरूंना बोलले असते। पण त्यांनी नाही, गुरु आज्ञा प्रमाण, कारण गुरुचरित्र स्वतः सांगतंय, गुरु आज्ञा जो न करी तो पडे रौरव घोरी। गुरुचरित्रामध्ये सुरुवातीला सुद्धा सांगितलंय, गुरु रक्षी एखाद्याशी काही न करे काळ त्यासी, गुरु कोपे एखाद्याशी रक्षू न शके व्योमकेशी। काल गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्या ब्राह्मणांनी निमंत्रण स्वीकारलं, तो जेवायला गेला, आणि अचानक चमत्कार घडला की ते जेवत असताना त्या ब्राह्मण पत्नीला असं दिसलं की श्वान आणि सुकर, कुत्र आणि डुक्कर येऊन आपल्या पानामध्ये जेवतायत। ती कंटाळली, तिचा त्रागा झाला, आणि ती तिथून उठून निघून गेली। जाताना म्हटलं, काय तुम्ही कुत्र्याचं आणि डुकऱ्याचं उष्ट खाताय? घरी आल्यानंतर गुरूंनी सांगितलं म्हणून हा गेला होता। तो म्हणतो की तुझ्यामुळे, पत्नीला सांगतो, तुझ्यामुळे मला उच्छिष्ट, तुझे आपले दैवहीन, आपल्या पत्नीला म्हणतोय तुझे आपले दैवहीन घडले आपणासी परान्न। अगं तुझ्यामुळे माझी दैवहानी झाली आणि मला परान्न घडलं। बर ते सुद्धा कसं? श्वान सुकर उच्छिष्ट, उच्छिष्ट श्वान सुकरांचे, तुझ्यामुळे माझं दैवहानी झाली, मला परान्न घ्यावं लागलं। त्या ब्राह्मण स्त्रीला पश्चाताप झालाय, आणि आता ते दोघं जण सद्गुरूंपाशी आले।
नृसिंह सरस्वतींपाशी आले तेव्हा सद्गुरु हसून म्हणतात त्या स्त्रीला, कैसे सुख परान्नासी. अगं परान्नाला कसं काय सुख आहे? आज बघितलंस ना, तू गेलीस, तुम्ही परान्न ग्रहण केलं, पण ते करत असताना तुला काय दिसलं? अगं कसला आलंय त्या परान्नाला सुख? तुला वास्तव मिष्टान्न आहे, नाना प्रकारच्या भाज्या आहेत, पक्वान्न आहेत, पण त्याला सुख नाही. आणि तू त्यामुळे सदा दुखविसी पतीसी, तू नेहमी आपल्या पतीला हे ऐकून दुःख देत होतीस. झालं तुझ्या मनाचं समाधान झालं? कळलं परान्नाला काय आहे ते? आपल्या पतीला नावं ठेवत होतीस, कळलं ना परान्नाला काय आहे ते? कसला आलाय त्या परान्नामध्ये आनंद? आईचे वचन ऐकून आता त्या ब्राह्मण स्त्रीची चुकीच झालेली आहे. तिने ऐकलं, पश्चात्ताप झालेला आहे. ती सद्गुरूंच्या चरणावर लोळण घ्यायला लागली, हात जोडते आहे. गुरुवर्य मला क्षमा करा, खरोखर माझ्याकडून अपराध घडलेला आहे. मी मंदमती, माझी बुद्धी कोती, त्यामुळे मला असे काहीतरी विचार आले आणि त्यामुळे माझ्या पतीला दोष घडला. माझी बुद्धी मंद, मी माझ्या पतीला दोष घडवले, त्याला परान्न करता नेलं. स्वामी क्षमा करा. तिने क्षमा याचना मागितली आहे. तो विप्र गुरूंना म्हणतोय, दोष पडला अपारू, मला प्रचंड दोष घडलाय. सद्गुरु आजपर्यंत मी परान्न घेत नव्हतो, परिग्रह घेत नव्हतो, मला दोष घडलाय, व्रतभंग झालाय, माझ्या व्रताचा भंग झालाय, मला दोष घडलाय. मी संकल्प केला होता परान्न न घ्यावे म्हणून, संकल्प होता माझे मनी, माझ्या मनामध्ये असा एक संकल्प होता की मी परान्न घेणार नाही. पण मिळाली सती वैरिणी. अहो पण माझ्या दैवयोगाने मला माझी वैरीण अशी माझी पत्नी मिळाली आहे आणि तिच्यामुळे मला दोष घडलाय. दोष कोणामुळेही घडो, पत्नीमुळे घडो किंवा काही घडो, पण मला दोष हा घडलेला आहे. स्वामी आता मी काय करू? सद्गुरु म्हणतात शांत हो. पूर्वीली स्त्रियेचे वचन तू आपल्या बायकोचं मन राखलंस, आता तिचं मन सुद्धा शांत झालंय. आता ती परत तुला कधीही म्हणणार नाही की चला आपण परान्न घ्यायला जाऊ म्हणून. तिला आता कळलंय आपल्या पत्नीचं तू मनोरथ पूर्ण केलंय. तिलाही आता कळलेलं आहे कधी न बचे परान्नासी, आता ती कधीही परान्न घेणार नाही, तुला म्हणणार नाही. आता तू मनामध्ये चिंता करू नको, तुझा संकल्प चालू राहू दे. पण आता इथे मात्र सद्गुरु सांगतायत, आणि एक सांगेन तुझं, मी तुला अजून एक सांगतो, परान्नाचा नियम चालू राहू दे, त्यानी धर्म घडेल. पण जर का आडाला असेल एखादा द्विज, एखाद्या ब्राह्मणाने आपल्या पितृकर्म करायचं ठरवलंय आणि त्याला ब्राह्मणच मिळत नाही, अडलाय,
ब्राह्मणाविना पितृकर्म होत नाही आहे. आणि एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज, आडला असेल एखादा द्विज. आता मागे मला असं वाटतं 16व्या का 17व्या भागामध्ये तुम्हाला द्विज, विप्र आणि ब्राह्मण याची फोड करून सांगितली होती. आडला असेल एखादा द्विज देव पितृकर्माविण, म्हणजे पितृकर्मही आडला असेल किंवा त्याच्याकडे एखादा कुळधर्म कुळाचार असेल आणि तिथे ब्राह्मण जेवायला मिळत नसेल, कोण न मिळती विप्र तयासी, त्याला जर विप्र मिळत नसेल, जावे तेथे भोजनासी, त्या ठिकाणी मात्र तू भोजनाला जा. जर त्याला विप्र मिळतच नसेल तर त्याचं कर्म राहू नये म्हणून तू त्याच्याकडे भोजनाला जा. त्यानी धर्म घडेल, नाही गेला तर अधर्म घडेल. जरी तेथे तू न जाशी, तुला बोलवणार आहे, त्यांनी सांगितलंय माझ्याकडे कोणीही ब्राह्मण नाही, पण तू जर त्याला सांगितलं मी परान्न घेत नाही, मी येणार नाही, अनंत दोष असे जाणार. त्याला ब्राह्मण मिळत नाही आणि तू त्याच्याकडे गेला नाही तर तुला अनंत दोष आहेत, हे लक्षात ठेव. श्री गुरुचे वचन ऐकून सद्गुरूंनी हे सांगितल्यानंतर साष्टांग करी नमन, त्यांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केलाय, हात जोडून विनंती करतोय. विनंती माझी परियसा, काय? अन्न घ्यावे कवणा घरी. म्हणे आता तुम्ही सांगितलंय की एखादा ब्राह्मण आडला असेल, त्याला ब्राह्मण मिळत नसेल, त्याच्या घरी जेवण घेतलं नाहीस तर तुला दोष घडेल. तर सद्गुरू मला एक तुम्ही सांगा, कोणाच्या घरी जेवावं आणि कोणाच्या घरी जेवल्याने दोष घडेल, कोणाच्या घरी जाऊ नये जेवायला, हे मला आता तुम्ही सविस्तर सांगा. अन्न घ्यावे कवणा घरी, घडतील दोष कवणे परी, जाऊ नये कवणा घरी, निरोपावे स्वामिया. गुरुवर्य, मला तुम्ही आता सांगा, कोणा घरी जेवायला जाऊ नये, कोणा घरी जेवायला जावं, कोणाकडे गेल्याने दोष घडतील, हे मला सविस्तर सांगा. विप्रवचन ऐकून गुरु सांगती विस्तारून. आता सद्गुरु त्याला विस्तारपूर्वक सांगतायत, तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आजकालच्या युगामध्ये हे पाळणं कठीण आहे, मलाही मान्य आहे, पण तरीही आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं पाळावं. आजकालच्या युगात पाळणं शक्य नाही, कारण कलीचा प्रभाव आहे. तरी हे कलीचं पहिलं चरण चालू आहे. आपल्याला त्याविषयी जास्त बोलायचं नाही, कारण तो आत्ता आपला विषय नाही. जेव्हा तो विषय येतो त्यावेळेस मी बरोबर सांगतो. असो, वैदिकादी विद्वज्जन ते त्याला सांगतायत कोणाकोणाकडे जेव. श्री गुरु म्हणती तयासी, अन्य घ्यावया घरे पुसशी. कुठे जेवावं हे मला तू विचारतोय, तर मी तुला सांगतो, गुरु भवनाधिक गुरूंचं घर असेल, गुरुगृही अशी, गुरु भवनाधिक हरशी, गुरुच्या घरी आनंदाने जेवावं. जेवावे शिष्य वर्गा घरी. तुझे काही शिष्य असतील जे अनुग्रहित असतील किंवा तू त्यांना काही सांगितलं असतील तर त्यांच्याही घरी. गुरु भुवनाधिक हरशी, शिष्य वर्गा जेवावे घरी, शिष्य वर्गांच्या घरी जेवावी. वैदिकादि विद्वज्जन, वैदिक विद्वान असतील, ज्ञानवंत असतील,
आशांच्या घरी पण जेवावं, मातूल मामाच्या घरी पण जेवावं, मातुल आपला श्वशुर जाणं सासऱ्याच्या घरी, सोहोरादी साधूजन आप्तइष्ट जे आहेत त्यांच्या घरी जेवावं. आडला विप्र ब्राह्मणाविण, एखादा विप्र ब्राह्मणामुळे अडलेला आहे त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जप अनुष्ठान. जर एखादा विप्र अडलेला आहे त्याला ब्राह्मण मिळत नाही आहे, पण त्याच्या घरी जेवल्यानंतर गायत्रीचा जप करावा. आणि गायत्रीचा जप केल्याने तू त्या विप्राकडे घेतलेल्या परान्नाचे दोष जातील, असं सद्गुरू त्याला सांगतायत. विप्र म्हणे श्री गुरुसी. हे ऐकल्यानंतर आता जेवाची घरं त्यांनी सांगितलेली आहेत. हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण सद्गुरूंना म्हणतोय, विप्र म्हणे श्री गुरुसी, विनंती माझी परियेसी. गुरुवर्य, आपण जेवावं कुठे हे सांगितलं, आता माझी विनंती ऐका. निषिद्धांनांभासी, कोणाच्या घरी जेवू नये, कोणाच्या घरी जेवावं हे तुम्ही सांगितलंय, पण आता कोणाच्या घरी जेवू नये हे मला सविस्तर सांगा. कवण्या घरी जेवू नये. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, अन्न वर्जित घरे ऐसी. बघ आता मी तुला सांगतो कोणाकडे जेवू नये ते ऐक. याला मी सांगतो, याला आधार काय? सद्गुरू त्याला सांगतात, स्मृतिचंद्रिकेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कुठे जेवू नये, आणि हे समस्त ऋषींच्या संमतीने लिहिलं गेलंय. अपार असे स्मृतिचंद्रिकेसी ऋषी संमते सांगेन. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मी तुला सांगतो. माता पितांची सेवा घेती, जे आई वडिलांकडनं आपली सेवा करून घेताय. नित्य माता पित्यासी सेवा घेती अतिदोषी. ते अतिदोष आहे. आई वडिलांनी आपली सेवा करणं हा अतिदोष आहे. जाऊ नये त्या घरासी, त्या घरी जेवण घेऊ नये. धनलोभिष्ट द्विजा घरी, ज्या ब्राह्मणाला धनाचा लोभ आहे, ज्या विप्राला धनाचा लोभ आहे, ज्या द्विजाला धनाचा लोभ आहे, अशा लोभिष्ट द्विजाच्या घरी, ब्राह्मणाच्या घरी जेवू नये. कलत्र पुत्र कष्टोरी, धर्म करी विप्रा लागुनी, अन्न निषेध तया भुवनी. आपल्या मुला बाळांना संकटात टाकून जो काही कर्म करतो, कलत्र पुत्र कष्टोनी, धर्म करी विप्रा लागुनी, हे करतो पण ब्राह्मणांची कर्म करतोय. अन्न निषेध तया भुवनी, आणि त्याच्या घरी पण जेवू नये. दोष घडती जेविल्या, त्याच्या घरी जेवलं तर दोष घडतील. गर्विष्ठ, मल्लयुद्ध करणारा ब्राह्मण, गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी, शस्त्रधारी ब्राह्मण असेल, गर्विष्ठ असेल, मल्लयुद्ध करत असेल, ज्यांच्या ब्राह्मणाच्या घरी वीणा वाद्य, ज्यांचे घरी न घ्यावे अन्न ब्राह्मणाने, त्या घरी जेवू नये. बहिष्कारी विप्रा घरी, याचक वृत्तीने उदर भरी. ब्राह्मणांच्या घराचा त्याग करतोय, ब्राह्मणांचा द्वेष करतोय, पण स्वतः याचक वृत्तीने पोट भरतोय. अन्नवर जावे तया घरी, त्याच्या घरी जेवू नये.
आत्मस्तुती, स्वतःची स्तुती करतोय, स्वतःची प्रौढी गातोय, दुसऱ्याची निंदा करतोय. त्याच्या घरी जेवू नये, त्याच्याही घरी नाही जेवू. बहुजन एक अन्न करीती, पृथक वैश्वदेव न करीती. हल्ली वैश्वदेव तर कुठेच होत नाही म्हणा, फार क्वचित, क्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा फार क्वचित ठिकाणी होतो. पण वैश्वदेव ज्या घरी नाही होत त्याच्या घरी पण जेवू नये. महादोष बोली. वैश्वदेव म्हणजे अग्नीला दुपारी माध्यान्ह काळी अग्नीला आहुती अतिथीचा सत्कार केल्याशिवाय ज्यांच्याकडे जेवतात त्यांच्याकडे पण जेवू नये. क्रोधवंत ब्राह्मण, एखादा ब्राह्मण असेल, तो क्रोधी असेल, त्याच्या घरी पण जेवू नये. क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे. स्त्रियेने वर्जिता पुरुष असेल, आपल्या पत्नीला सोडून एकटा राहत असेल, जेवू नये त्या घरी, त्याच्या घरी पण जेवू नये. धन गर्वी तामसा घरी. आता ज्याला धनाचा गर्व आहे, उन्मत्तपणा आहे, तापट स्वभाव आहे, कंजूस आहे, व्यभिचारी आहे, दांभिक दुराचारी आहे, अशाच्या घरी पण जेवू नये. आता दांभिक, व्यभिचार, दुराचार याचे अनेक अर्थ निघू शकतात. पण सद्गुरु सांगतायत, धनगर्वी तामसा घरी, कृपण, निर्दव्य, व्यभिचारी, दांभिक, दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे. असा ब्राह्मण जरी असेल तरी त्याच्या घरी जेवू नये. पुत्रा पती ते सोडून, आपल्या मुलांना, आपल्या पतीला सोडून वेगळी असे जे ब्राह्मणी, जी ब्राह्मण स्त्री आपल्या मुलांना, आपल्या पतीला सोडून राहते, वर्जावे अन्न साधूजनी. साधू लोकांनी सुद्धा तिच्या घरी जेवू नये. महादोष बोली जे, महादोष आहेत त्याला. सद्गुरु अन्न घेण्याची ठिकाणाची 4-5 सांगितली, पण अन्न न घेण्याची ठिकाणं बघा किती सांगताय. स्त्री जिथं असो एखादा जरी, विप्र सुवर्णकार करी. सुवर्णकार ब्राह्मण जो असेल, म्हणजे ब्राह्मणांनी सुवर्णाचा व्यापार करत असेल, सदा याचक वृत्तीने राहत असेल, त्याच्या घरी पण जेवू नये. खळ राजसेवका घरी. खळ म्हणजे दुष्ट, दुष्ट प्रवृत्तीचा. राजसेवक जो असेल, लोह काष्ट छेदन करी, वस्त्र धुत्या राजका घरी, दान विप्रे घेऊ नये. फार कठीण आहे. जेवढी ठिकाणं महाराज सांगतायत ती सगळी ठिकाणं कठीण आहेत. मद्यपान नरा घरी. ज्या नराच्या घरी, ज्या माणसाच्या घरी मद्यपान होत असेल, याचने उदरपूर्ती करी. नेहमी दुसऱ्याकडनं काहीतरी मागून आपला चरितार्थ चालवतोय. मद्यपान नरा घरी, याचने उदरपूर्ती करी. वेशी सहजचार असे नारी. ज्याला वेश्यागमन करण्याची सवय आहे, त्याच्या घरी ब्राह्मणांनी दान घेऊ नये. तस्कर विद्या, जो चोरी करतोय, द्वारपाळका घरी,
तस्कर विद्या असे ज्यासी, न घ्यावे अन्न कुटिलासी, महादोष बोलिये. अशा ठिकाणी येऊ नये, महादोष आहे. द्रव्य घेऊन शूद्रा घरी, शूद्रांकडनं अन्य जातीकडनं द्रव्य घेऊन अध्ययन सांगे द्विजांसी, अन्न वर्जावे तया घरी. जो शूद्रांकडनं द्रव्य घेऊन विद्यार्जन करतो, विद्वज्जनांनाही सांगतो, अशांच्या घरी द्रव्य घेऊ नये किंवा अन्नही घेऊ नये. घोडी विक्री ब्राह्मण, जो ब्राह्मण घोड्यांची विक्री करतो, भागवत कीर्तन नाही घरी, घरी भगवंताची उपासना नाही आहे, घरी भगवंताची साधना नाही आहे, द्यूत कर्म खेळतोय, अतिशय निष्ठुर आहे. आंघोळ न करता जेवण करतोय, अन्नाविण स्नानाविण भोजन करी, भागवत कीर्तन नाही घरी, द्यूत कर्मी अति निष्ठुरी, तया घरी जेवू नये. अरे बाबा, त्याच्याकडे पण जीव नको जो द्यूत कर्म जुगार खेळतोय, निष्ठुर आहे, अंघोळ बिंगोळ न करता जेवण करतोय. न करी संध्या समयी, संध्येचे समय प्रातःकाळ, माध्यान्ह आणि सायंकाळ. बहुतांशी प्रातःकाळ आणि सायंकाळ जे त्रिसंध्या क्षेत्र आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर, नाशिक हे त्रिसंध्या क्षेत्र आहे, काशी त्रिसंध्या क्षेत्र आहे. पण संध्या समयाला संध्या करत नाही, कधीही दान करत नाही. न करी संध्या सायंकाळी, दान न करी कदा काळी. संध्याकाळी संध्याही करत नाही, दानधर्मही करत नाही, पितृकर्मही करत नाही, कुळाचार पण करत नाही. तया घरी अन्न न जेवावे, त्याच्या घरी जीवच नाही. बघा ना, संध्या करत नाहीये, पितृकर्म करत नाहीये, कुळधर्म कुळाचार करत नाहीये, दान धर्मही करत नाहीये, त्याच्या घरी जेवू नये. दंभार्थाने जो जप करी, दांभिकपणे जप करतोय, लोकांना दाखवण्याकरता की मी जपी आहे, मी जप करतोय, मी अनुष्ठानी आहे. दांभार्थाने जो जप करी, अथवा कपट रूपे जरी, कपट वृत्तीने जप करतोय की या जपापासून मला काहीतरी पाहिजे, किंवा कोणाचं वाईट चिंतण्याकरता जप करतोय. दंभार्थाने जो जप करी, अथवा कपट रूपे जरी, द्रव्य घेऊनी जप करी. जप करतो पण त्या जपाची दक्षिणा ठरवतो. दक्षिणा घेऊ नये असं नाही, पण ती ठरवू नये. द्रव्य घेऊनी जप करी, तया घरी जेवू नये, त्याच्या घरी पण जेवायचं नाही. ऋण देऊन एखाद्यासी, एखाद्याला आपण पैसे उसने दिले, ऋण दिलं, कर्ज दिलं, उपकार दावी, आपण उपकार केले त्याच्यावर, आपण त्याला द्रव्य दिलंय, आपण त्याला कर्ज दिलंय, हे आपण त्याच्यावर उपकार केले, असं जो निर्माण करतो. द्रव्य साखी कलत्रेसी, उपकार करतोय, द्रव्य साठवतोय, त्याच्या घरी पण जेवू नये. विश्वासघातकी नरास घरी, विश्वासघात करतोय, दिलेला शब्द पाळत नाहीये, अनिती करतोय, पक्षपात करतोय,
स्वतःचा मनुष्य धर्म सोडून, स्वतःच कर्म मार्ग सोडून दुराचार वृत्तीने राहतोय. आपल्या पूर्वजांनी सांगितलेला मार्ग सोडून दुराचार वृत्तीने राहतोय. त्याच्या घरी पण द्रव्य घेऊ नये, म्हणजे थोडक्यात कुलधर्म कुळाचार करत नाहीये. विद्वज्जन ब्राह्मण साधूसी, विद्वान ब्राह्मण विद्वान आहे, साधू आहे, संन्यासी आहे, साधक आहे, त्यांचा द्वेष करतोय. जो ब्राह्मण किंवा मनुष्य साधूचा, विद्वान ब्राह्मणाचा, संन्यासाचा द्वेष करतोय, अन्न वर्जावे तुम्ही हरशी, त्याच्या घरी जेवू नये, आनंदाने जेवू नये, तया घरी जेवू नये. अन्न वर्जावे तुम्ही हरशी, आनंदाने त्याला नकार द्या जेवायला. की तो ब्राह्मणांची निंदा करतोय, साधूची निंदा करतोय. विद्वज्जन ब्राह्मण साधूसी, एखादा करी अति द्वेषी, द्वेष करतोय, त्याच्या घरी जीव नये. कुलदैवत माता पिता, मूळतः आई वडील, त्यांना सोडून जो दुसऱ्यांचा ऐकतो, दुसऱ्यांकडे जातो, आपले गुरुसी निंदिती, आपल्या गुरूंचीच निंदा करतो. कुलदैवत माता पिता सोडोनी जाय जो परतात, आपुलेच गुरुसी निंदिता, जेवू नये तया घरी. जो आपल्या गुरूंचीच निंदा करतो, त्याच्या घरी पण जेवू नये. गो ब्राह्मण वध खरी, गायीची हत्या, ब्राह्मणाची हत्या. गो ब्राह्मण वध करी, श्री वधू नर असे जरी, अन्न जेविता दोष भारी, श्री गुरु म्हणती तयासी. त्यांच्याकडे पण जेवल्याचा दोष आहे. सद्गुरु अनेक गोष्टी सांगतायत. आपल्याला वेळ भरपूर आहे. सद्गुरु अजून कोणाकोणाची घरं सांगतायत की कोणाकडे जीव नये, हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.